वेलकमिंग आरबीसी ऑनलाईन. आय एम दत्तात्रय राऊत. तुम्ही आहात आरबीसी ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण तर ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत आरबीसी ऑनलाईन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं. तर आज आपण बघणार आहोत आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस. आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस काय असतं, तर हे आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस बद्दल आपण आज सविस्तरपैकी चर्चा करणार आहोत. तर आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस हा एक प्रकारचं सेल्फ पॉलिनेशन अवॉइडिंग करण्यासाठी नॅचरली त्यांच्यामध्ये कॉन्ट्रिव्हन्सेस प्रोड्यूस झालेली असतात. त्यालाच आपण सेल्फ पॉलिनेशन इज कॉमन अँड मोर लाईकली टू हॅपन इन केस ऑफ द हर्मॅफ्रोडाइट फ्लावर्स. हर्मॅफ्रोडाइट फ्लावर्स म्हणजे काय की ज्या फ्लावर मध्ये आपण बघतो की मोस्टली बायसेक्शुअल फ्लावर मध्ये सेल्फ पॉलिनेशन कॉमन असतं आणि सेल्फ पॉलिनेशन कॉमन असल्यामुळं मोर लाईकली टू हॅपन इन केस ऑफ द हर्मॅफ्रोडाइट फ्लावर्स. बट सक्सेसिव्ह सिरीज ऑफ सेल्फ पॉलिनेशन जर त्यांच्यामध्ये जर सक्सेसिव्ह सिरीज ऑफ पॉलिनेशन जर झालं, हर्मॅफ्रोडाइट फ्लावर्स त्यांच्यामध्ये कंटिन्युअसली सेल्फ पॉलिनेशन होत असेल, त्यांच्यामुळं काय होत असतं, बट सक्सेसिव्ह सिरीज ऑफ सेल्फ पॉलिनेशन अफेक्ट दी निगेटिव्हली अँड कॉज दी इनब्रीडिंग डिप्रेशन. त्यांच्यामध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन प्रोड्यूस होत असतं. ज्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन कंटिन्युअसली डन होत असेल, कंटिन्युअसली सिरीज ऑफ सेल्फ पॉलिनेशन होत असेल, तर म्हणजे सेल्फ पॉलिनेशनचे दुष्परिणाम सुद्धा आहेत. सो which causing the inbreeding depression. त्यांच्यामध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन प्रोड्यूस होत असतं. सो दिस इज ऑल्सो रिझल्ट इन अ होमोझायगस जीनस. त्यांच्यामध्ये होमोझायगस जीनस सुद्धा प्रोड्यूस होत असतात. हे कशाचं कारण झालं की कंटिन्युअसली सेल्फ पॉलिनेशन होत असल्यामुळं, सिरीज ऑफ सेल्फ पॉलिनेशन होत असल्यामुळं. बघा, नीटला प्रश्न विचारला जात असतो की successive series of pollination results in affect a negatively and cause a inbreeding depression. Inbreeding depression cause होत असतं. This result in a homozygous gene. त्यांच्यामध्ये सारखे जीन प्रोड्यूस होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये व्हॅरिएबिलिटी प्रोड्यूस होत नाहीये, जेनेटिक व्हॅरिएशन प्रोड्यूस होत नाहीये. आणि त्यामध्ये अशा प्रकारे अशा प्लांट्स मध्ये आर अडॅप्टेड टू प्रमोट अ क्रॉस पॉलिनेशन. अशा प्रकारच्या प्लांट्स मध्ये, सो द प्लांट्स आर अडॅप्टेड टू प्रमोट अ क्रॉस पॉलिनेशन नॅचरली. त्यांच्या प्लांट्स मध्ये त्यांच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी प्रोड्यूस व्हावं असं निसर्गाचं मानस असेल किंवा निसर्गाने ठरवलेलं असेल, म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या फ्लावर्स मध्ये अडॅप्टेशन्स प्रमोट केलेलं असतं टू क्रॉस पॉलिनेशन, टू प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशन जर त्यांच्यामध्ये झालं तर त्यांच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी किंवा जेनेटिक व्हॅरिएशन प्रोड्यूस होत असतं. दिस इज नोन ॲज द आउट ब्रीडिंग फॅक्टर्स. कॉन्सेप्ट लक्षामध्ये घ्या. टू प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन, आउट ब्रीडिंग फॅक्टर कशासाठी असतो? टू इनकरेजेस द क्रॉस पॉलिनेशन. which encourages the cross pollination. This is the outbreeding devices. ह्याला outbreeding devices म्हणायचं, which promote the cross pollination. नॅचरली ज्या प्लांट्स मध्ये सिरीज ऑफ सेल्फ पॉलिनेशन होत असेल, त्याचा परिणाम त्यांच्या ब्रीडिंग वर होत असतो. इनब्रीडिंग डिप्रेशन्स निर्माण होत असतं. That will be helped by nature to promote the cross pollination, introducing the outbreeding factors, which encourages the cross pollination. That encourages the cross pollination. So such type of the outbreeding devices are the produces in the plants. आणि तेच आपल्याला बघायचे की वेगवेगळ्या प्रकारचे जे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस जे आहेत, ते आउटब्रीडिंग डिव्हाइसेस ते आज आपण बघणार आहोत. आणि ह्या आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मुळे व्हॉट हॅपन्स, काय होईल की इन्क्रीज दी जेनेटिक डायव्हर्सिटी. या
क्रॉस पॉलिनेशन मध्ये प्रमोट केल्यामुळं त्यांच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी इन्क्रीज होते. प्लांट्स इव्हॉल्ड वाईड व्हरायटी सेक्शुअल स्ट्रॅटेजी, त्यांच्यामध्ये सेक्शुअल स्ट्रॅटेजी प्रोड्यूस होत असते. वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज आर डेव्हलप आर इव्हॉल्ड, इन्क्रीज दी जेनेटिक डायव्हर्सिटी, त्यांच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी ही काय होत असते, इन्क्रीज होत असते. आणि त्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी इज एसेन्शियल. जेनेटिक डायव्हर्सिटी ही अत्यंत उपयोगी आहे, महत्वाची आहे. इज फॅक्टर फॉर द इव्होल्यूशन बाय अ नॅचरल सिलेक्शन. जेनेटिक डायव्हर्सिटी इज अ एसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्यूशन बाय अ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन मध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी व्हिडिओ बंद करा प्लीज. वैष्णवी व्हिडिओ बंद करा. नाउ इन दिस वे, तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मध्ये पहिलं जे आपण बघतो की पहिली जी आहे युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटी काय आहे? युनिसेक्शुअलिटी म्हणजे द युनिसेक्शुअलिटी मीन्स तुम्हाला माहित होतं चांगली मशीन. हा राईट, मला माहिती आहे. मशीनवाले 10 मशीनवाले जातात. नाही ही मशीन कसं काय चांगली करून मग आपल्याला आपल्याला मशीन चांगली काय ना आपल्या पैशात. हॅलो अच्छा बोला बरं. सेटिंग तर युनिसेक्शुअलिटी काय आहे बघा. नाउ युनिसेक्शुअलिटी, 1 minute, I have to clear the युनिसेक्शुअलिटी म्हणजे काय? युनिसेक्शुअलिटी मीन्स इन दिस a condition of an organism or a species capable of producing only male or female gametes. युनिसेक्शुअलिटीचा अर्थ काय होतो की ज्यांच्यामध्ये फक्त मेल फ्लावर किंवा मेल प्लांट किंवा फिमेल प्लांट असतो, दॅट विल बी नोन ॲज द युनिसेक्शुअलिटी. ज्यांच्यामध्ये बोथ गॅमेट असतात, ज्या एकाच फ्लावर मध्ये असतात, त्याला बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो. युनिसेक्शुअलिटी मीन्स अ मेल अँड फिमेल गॅमेट्स प्रोड्युसिंग ऑन अ सेपरेट प्लांट्स but never on the both, so is known as the unisexuality. So the flowers of papaya and mulberry, बघा ह्या दोन एक्झाम्पल मध्ये आपण बघतो, पपाया अँड मलबेरी आर अ युनिसेक्शुअल इन नेचर. हे नेचर मध्ये युनिसेक्शुअल असतात. The flowers which either androecium male reproductive organ or the gynoecium female reproductive organ is found are termed as the unisexual flower and unisexual plants. हे आपण ह्या ठिकाणी जर बघितलं, हे मलबेरीचं प्लांट आहे. मलबेरी, these are the mulberry plants and these are the papaya plants. पपाया तुम्हाला
त्या ठिकाणी सेपरेट सेक्सेस त्यांच्यावर दिसेल. मेल प्लांट वेगळा असेल पपायाचा, फिमेल प्लांट वेगळा असेल. So in flowers of the papaya and mulberry are unisexual in nature. ते कसे असतात? Unisexual flowers in which either androecium, ते androecium having करत असतील किंवा gynoecium त्यांच्यामध्ये असेल, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल, is a term as the unisexual flower. त्याला unisexual flower म्हणायचं. It is also called as the dioecious. त्याला dioecious सुद्धा म्हणतात. This is also known as the dioecious. And the flowers are unisexual, a self pollination not possible. ज्यांच्यामध्ये युनिसेक्शुअलिटी असते, ज्यांच्यामध्ये फक्त एकच गॅमेट असतो, मेल किंवा फिमेल, त्यालाच आपण म्हणतो अँड्रोशियम आणि गायनोशियम. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. तर अशामध्ये सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन पॉसिबल होत नाही. अँड प्लांट्स मे बी मोनोसियस. एक्झाम्पल इज मेज. मेज प्लांट मध्ये मोनोसियस आहे. प्लांट हॅव्हिंग मोनोसियस म्हणजे बोथ, that will be a dioecious and monoecious. So in this way, these are the unisexuality is a help for the avoiding the self pollination and promoting the cross pollination. क्रॉस पॉलिनेशन प्रमोट करण्यासाठी नॅचरली काही प्लांट्स मध्ये युनिसेक्शुअलिटी प्रेझेंट आहे. कंडिशन ऑफ एन ऑर्गॅनिझम और स्पेसिस कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग ओनली वन मेल और फिमेल गॅमेट्स. ज्यांच्यामध्ये मेल किंवा फिमेल गॅमेटच प्रोड्यूस होत असतात. अशा प्रकारे यांच्यामध्ये मेल बघा, आता मेल अँड फिमेल गॅमेट आर प्रोड्युसिंग ऑन सेपरेट प्लांट. पपायामध्ये बघा, हे पपायाचं प्लांट आहे. त्या पपायामध्ये एकाच प्लांट मध्ये दोन्ही गॅमेट प्रोड्यूस होत नाही. त्याचबरोबर मलबेरी मध्ये सुद्धा दोन प्रकारचे प्लांट्स प्रोड्यूस होत, दोन प्रकारचे सेक्स ऑर्गन एकाच प्लांटवर प्रोड्यूस होत नाहीत. अशा प्रकारच्या कंडिशनला युनिसेक्शुअलिटी म्हणायचं. दॅट इज नोन ॲज दी युनिसेक्शुअलिटी. सो दॅट इन दिस युनिसेक्शुअलिटी नेक्स्ट outbreeding device is known as the dichogamy. Dichogamy is a temporal flowering system in which male and female reproductive organs mature at different times within a single flower or cross. Actually काय, the dichogamy is a one type of the outbreeding device. Dichogamy म्हणजे काय की dichogamy मध्ये फ्लावरिंग प्लांट्स मध्ये मेल आणि फिमेल म्हणजे जसे की बायसेक्शुअल फ्लावर्स मध्ये मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मॅच्युअर ॲट डिफरंट टाइम्स विदिन अ सिंगल फ्लावर और अक्रॉस दी मल्टिपल फ्लावर्स. आता ह्या ठिकाणी आपण जर बघितलं, हे बायसेक्शुअल फ्लावर्स आहे. या बायसेक्शुअल फ्लावर मध्ये आपण जर बघितलं तर अँड्रोशियम आहे, गायनोशियमचा स्टिग्मा आहे. हे अँड्रोशियम्स आहेत. आणि हे अँड्रोशियम गायनोशियम जे आहे तर ह्यांच्यामध्ये देअर इज अ मॅच्युरेशन पिरियड इज डिफरंट. Maturation period of the androecium and gynoecium is different at different times, so that these flowers of that plant is not fertilized, not pollinated by the self pollination to promote the cross pollination. म्हणजे त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन प्रमोट करण्यासाठी त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा मॅच्युरेशन पिरियड किंवा मॅच्युअर ॲट अ डिफरंट टाइम्स. इथं जर आपण बघितलं, हे आहेत अँड्रोशियम, हे आहेत गायनोशियम. ह्यांचा मॅच्युरेशन पिरियड कसा आहे, डिफरंट आहे. सो दॅट टू प्रिव्हेंट अ सेल्फ पॉलिनेशन, त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट करण्यासाठी अशा प्रकारचं आउटब्रीडिंग फॅक्टर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. And it can be further divided into the two types. दोन प्रकारचे आहेत. एक आहे प्रोटॅन्ड्री
आणि दुसरा आहे प्रोटोगायनी. प्रोटॅन्ड्री अँड प्रोटोगायनी. प्रोटॅन्ड्री अँड प्रोटोगायनी इज दी टाइप्स ऑफ दी डायकोगॅमी. म्हणजे आता आपण बघूया या ठिकाणी की प्रोटॅन्ड्री म्हणजे काय अँड प्रोटोगायनी म्हणजे काय. एक लक्षामध्ये घ्यायचं आपल्याला की बायसेक्शुअल फ्लावर मध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियमचा मॅच्युरेशन पिरियड कसा असतो, डिफरंट असतो. अशा कंडिशनला डायकोगॅमी म्हणायचं. आणि डायकोगॅमी आपण जर बघितलं नाव दी त्याच्यामध्ये आता आपण बघूया नाव दिस प्रोटॅन्ड्री. प्रोटॅन्ड्री म्हणजे एंड्री मीन्स अँड्रोशियम, प्रो मीन्स फर्स्ट. ह्या ठिकाणी काय होईल की अँड्रोशियम इज मॅच्युअर इन दिस टाइप. काय होत असतं इन दिस टाइप द अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन द गायनोशियम. इथं अँड्रोशियम मॅच्युअर होतो अर्लियर दॅन द गायनोशियम. गायनोशियमच्या अगोदर इथं अँड्रोशियम मॅच्युअर होतो गायनोशियमच्या अगोदर. एक्झाम्पल इन केस ऑफ दी डिस्क ऑफ द फ्लोरेट्स ऑफ द सनफ्लावर. सनफ्लावर मध्ये अशा प्रकारचं प्रोटॅन्ड्री. एंड्री मीन्स अँड्रोशियम. अँड्रोशियम इज मॅच्युअर अर्लियर दॅन द गायनोशियम इन दी सनफ्लावर. सूर्यफुलामध्ये अशा प्रकारचं डायकोगॅमी कंडिशन्स आपल्याला बघायला मिळते. डायकोगॅमी कंडिशन इज अ प्रोटॅन्ड्री. Protandry means that is the androecium is mature earlier than the gynocium. Then another, on the other hand, the protogyny. Protogyny means in this type the gynocium mature earlier than the androecium. Androecium च्या अगोदर gynocium mature होतो. म्हणजे दोन्ही androecium आणि gynocium एकाच वेळेला mature होत नाही, त्यालाच आपण म्हणायचं डायकोगॅमी. प्रो means फर्स्ट. प्रोचा अर्थ काय होतो फर्स्ट. आणि गायनी मीन्स गायनोशियम. गायनोशियम प्रथम मॅच्युअर होतो अँड्रोशियमच्या अगोदर, अँड्रोशियम नंतर होतो. इन दिस टाइप द गायनोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन द अँड्रोशियम. सो ग्लोरियोसा कशामध्ये अशा प्रकारचं आउट ब्रीडिंग फॅक्टर्स आपल्याला बघायला मिळतं. कोणत्या प्लांट्स मध्ये ग्लोरियोसा. ग्लोरियोसा मध्ये अशा प्रकारचं आपल्याला प्रोटोगायनी टाइप ऑफ दी सच टाइप ऑफ दी आउट ब्रीडिंग फॅक्टर्स आर दी सीन आपल्याला बघायला मिळतं, दिसतं. आता ह्या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं प्रोटॅन्ड्री म्हणजे काय आणि प्रोटोगायनी म्हणजे काय. दोन्हीही कंडिशन मध्ये, एका कंडिशन मध्ये अँड्रोशियम अगोदर होतो, गायनोशियम नंतर. ती काय मागू त्याच्यानंतर प्रोटोगायनी मध्ये माईक बंद करा. माईक कोणाचं चालू आहे इथे? रेकॉर्डिंग चालू आहे, काळजी घ्या. नाव घेतलं तर परत तुमचं नाव डिक्लेअर होतंय मग त्या ठिकाणी. स्वतः काळजी घ्या. प्रोटोगायनी मध्ये अशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळेल. नाव नेक्स्ट आउटब्रीडिंग फॅक्टर्स आहेत त्या ठिकाणी प्रिपोटेन्सी अँड हेटरोस्टाईल. त्याला हेटरोमॉर्फी सुद्धा म्हटलं जातं. प्रिपोटेन्सी इन दिस, ह्या कंडिशन मध्ये लक्षात घ्या काय कंडिशन आहे. इन दिस pollen grains of other flower germinate rapidly over the stigma than the pollen grains from the same flower. ऍपल मध्ये अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. कोणत्या प्रकारचं? प्रिपोटेन्सी. प्रिपोटेन्सी मीन्स इन pollen grains of the other flower, म्हणजे अदर फ्लावरचे pollen grains germinate rapidly over the stigma. म्हणजे ऍपलच्या ह्या फ्लावर मध्ये आपण जर बघितलं तर अदर पोलन ग्रेन डिपॉझिटेड झाले रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स ऑफ द सेम फ्लावर. ह्या फ्लावरचे पोलन ग्रेन काय होतात
अर्लियर दॅन अदर फ्लावर म्हणजे गायनोशियम अगोदर मॅच्युअर होतो ह्यांच्यामध्ये. प्रिपोटेन्सी मीन्स दॅट इज अ pollen grains of other flower germinate rapidly over the stigma. ह्या स्टिग्मावर रॅपिडली जर्मिनेट होतात आणि त्या ठिकाणी ह्या फ्लावरला पॉलिनेटिंग करून टाकतात आणि फर्टिलायझेशन होतं आणि त्या ठिकाणी फ्रूट फॉर्मेशन होतं. दॅट इज ऍपल मध्ये अशा प्रकारचं आउटब्रीडिंग फॅक्टर्स प्रेझेंट असतो. आउटब्रीडिंग फॅक्टर नीट मध्ये आपण एक प्रश्न घेणार आहोत, तुम्हाला नीट परीक्षेमध्ये येईल की वेगवेगळ्या प्रकारच्या आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कोणकोणत्या प्लांट्स मध्ये प्रेझेंट आहे. ऍपल मध्ये कोणता आहे, सनफ्लावर मध्ये कोणता आहे, प्रिम्युला मध्ये कोणता आहे. Prepotency in these pollen grains of the other flower germinate rapidly over the stigma than the pollen grains from the same flower. Example is a apple. Another outbreeding factor is the heterostyle. Heteromorphy, त्याला heteromorphy म्हणतात. This prevent the pollens from the reaching the stigma and pollinating it. हेटेरोस्टाइली मध्ये काय होत असतं, दिस प्रिव्हेंट दी पोलेन्स फ्रॉम रिचिंग दी स्टिग्मा. ह्याच्यामध्ये पोलेन त्या स्टिग्मा पर्यंत पोहोचू शकत नाही आणि पॉलिनेटिंग इट, आणि तो पॉलिनेटिंग करत नाही. सो इन द प्रिम्युला स्टिग्मास अँड एंथर आर प्लेस ऍट अ डिफरंट लेवल. आता ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी त्यांच्यामध्ये स्टिग्मास अँड एंथर आर प्लेस ऍट डिफरंट लेवल. त्यांच्यामध्ये स्टिग्मा आणि एंथर हे डिफरंट लेवलला प्लेसिंग असतात. त्यामुळं हेटेरोमॉर्फिक फ्लावर्स, द पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस फ्रॉम द एंथर अँड पॉलिनेट स्टिग्मास प्रोड्यूस इन द सेम लेवल. ज्यांच्यामध्ये हेटेरोमॉर्फिक फ्लावर्स मध्ये पोलन ग्रेन प्रोड्यूस फ्रॉम एंथर, पॉलिनेटिंग स्टिग्मा प्रोड्यूस अँड इन द सेम लेवल. जर त्यांच्यामध्ये सेम लेवलला जर असतील तरच त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होत असतं. जर ते सेम लेवलला नसतील, डिफरंट लेवलला असतील एंथर आणि स्टिग्मा, तर त्यांच्यामध्ये काय होत असतं, विच आर दी प्रोमोटिंग दी क्रॉस पॉलिनेशन. Primula means a primose. There are the 2 or 3 forms type of the flowers which stigmas and anther are placed at a different levels. त्यालाच आपण हेटेरोस्टाइल्स म्हणतो, heteromorphies म्हणतो. That is known as this prevent the pollens from the reaching the stigma and pollinating it. In heteromorphic flowers, pollen grain produced from the anther pollinate stigmas produced at the same level. So in this way, so that is known as the heterostyly. Heteromorphy, ह्यालाच heteromorphy असं म्हटलं जातं. So that in the heteromorphy मध्ये अशा प्रकारचं कंडिशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. नाउ नेक्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइस फॅक्टर इज दी हिरकोगॅमी. हिरकोगॅमी मीन्स हिरकोगॅमस फ्लावर मध्ये अशा प्रकारचं एक आउटब्रीडिंग फॅक्टर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस. हे पण तुम्हाला लक्षात ठेवा, हिरकोगॅमी इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इन अ बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावर मध्ये सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंटेड केलं जात असतं. कॅलाट्रॉपिस मध्ये अशा प्रकारचं हिरकोगॅमी टाइप ऑफ दी आउटब्रीडिंग फॅक्टर्स प्रेझेंट आहे. It is a mechanical device to prevent the self-pollination in a bisexual flower. In plants, natural physical barrier is present between the 2 sex organs and avoid contact of pollen with stigma of the same flower. याचा अर्थ काय होतो, नॅचरल फिजिकल बॅरियर्स त्यांच्यामध्ये असतात, इज अ प्रेझेंट बिटवीन द 2 सेक्स ऑर्गन. त्यांच्यामध्ये नॅचरल फिजिकल बॅरियर्स आहेत टू अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ द पोलन विथ स्टिग्मा. त्यांच्यामध्ये आपण इथं जर बघितलं ह्या फिगर्स मध्ये, ह्या डायग्राम मध्ये, हा स्टिग्मा आपल्याला दिसेल. त्या स्टिग्मा मध्ये दिसेल, हे स्टिग्मा अगदी बाहेर निघालेला आहे स्टिग्मा, आणि इथं एंथर दिसतोय आपल्याला. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय झालेलं आहे की सेम लेवलला पण नाहीयेत
नॅचरल फिजिकल बॅरियर्स प्रेझेंट ह्यांच्यामध्ये आहे. टू सेक्स ऑर्गन अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ द पोलन विथ द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. ह्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. ह्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट, कारण की इथले पोलन ग्रेन इथं वरती फ्लाइंग करून जाणार नाहीयेत. त्यांच्यामध्ये स्टिग्मावर डिपॉझिट होण्यासाठी ह्यांच्यामध्ये म्हणायचं नॅचरल फिजिकल बॅरियर्स आर द प्रेझेंट बिटवीन द टू सेक्स ऑर्गन्स अवॉइड टू कॉन्टॅक्ट विथ पोलन विथ स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. एक्झाम्पल आपण जर बघितलं तर कॅलाट्रॉपिस मध्ये पेंटँग्युलर स्टिग्मा आर द प्रेझेंट इज अ पोझिशन अबोव द लेवल ऑफ द अँथर. अँथरच्या वरती लेवलला प्रेझेंट आहे. कॅलाट्रॉपिस प्रोसेरा मध्ये अशा प्रकारचं आपल्या भोवताली आहे बघा ते कॅलाट्रॉपिस प्रोसेरा. धोत्रामध्ये अशा प्रकारचं आपण जर बघितलं तर आपल्याला दिसून येईल कॅलाट्रॉपिस पेंटँग्युलर स्टिग्मा इज पेंटँग्युलर स्टिग्मा असतो वरती. अँड म्हणजे पोझिशन त्याची कशी अबोव द लेवल ऑफ द अँथर्स. अँथरच्या लेवलला वरती आहे, अबोव आहे. सो कॅलाट्रॉपिस पेंटँग्युलर स्टिग्मा इज पोझिशनड above the level of anther. This is the type of the hercogamy. ह्याला काय म्हणायचं, hercogamy type of the outbreeding devices. हे आहे outbreeding devices. So that next and last one is the self incompatibility. Self इनकॉम्पॅक्टेबिलिटी म्हणजे काय, त्यालाच आपण सेल्फ स्टेरिलिटी असं सुद्धा म्हटलं जात असतं. हे सेल्फ स्टेरिलिटी इज ऑकर इन टोबॅको अँड थिया. टोबॅको मध्ये आणि थियामध्ये अशा प्रकारचं सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी किंवा सेल्फ स्टेरिलिटी आढळून येत असते. दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ द पोलन on the stigma of the same flower is inhibited. What is mean by this? This is a genetic mechanism. हे genetic mechanism आहे due to which the germination of the pollen on stigma of the same flower is inhibited. म्हणजे ह्या फुलातील टोबॅको मध्ये ह्यामध्ये अशा प्रकारचं सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी सेल्फ स्टेरिलिटी आढळते. आणि हे सेल्फ स्टेरिलिटी मध्ये जर आपण बघितलं तर ह्यामध्ये इथले पोलन ग्रेन्स, हेच पोलन ग्रेन किंवा इथले पोलन ग्रेन्स जेव्हा ह्या स्टिग्माच्या वर डिपॉझिटेड होतात तर ते फर्टिलाइज करत नाही तो फ्लावर. Inhibited, the same flower is inhibited. Stigma of the same flower is inhibited. म्हणजे अशा प्रकारच्या पोलन ग्रेनला इनहिबिटेड केलं जातं. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर्मिनेशन होत नाही किंवा फर्टिलायझेशन घडून येत नाही. दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम. Genetic mechanism due to which the germination of pollen on the stigma, germination of the pollen on the stigma of the same flower. Stigma of the same flower is inhibited शब्द वापरला या ठिकाणी. इनहिबिटेड करणे म्हणजे प्रतिबंधित केला जातो आणि त्याच्यामुळेच त्यांच्यामध्ये सेल्फ स्टेरिलिटी आहे. आणि हे कशाचं प्रमोट करतो, कशाला प्रमोट करतो, क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करत असतो. सेल्फ पॉलिनेशनला अवॉइड केलं जातं, क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट केलं जातं. कशामध्ये तर टोबॅको मध्ये. इन टोबॅको अँड थिया ह्या प्लांट्स मध्ये सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी किंवा त्यालाच आपण सेल्फ स्टेरिलिटी असं म्हटलं जात असतं. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे आउट ब्रीडिंग फॅक्टर्स बघितले. कोणकोणत्या प्लांट्स मध्ये आउट ब्रीडिंग फॅक्टर्स असतात त्यालाच कॉन्ट्रिव्हन्सेस असं म्हटलं जातं. हे कॉन्ट्रिव्हन्सेस किंवा आउट ब्रीडिंग डिव्हाइस हे नॅचरली निसर्गानं त्या प्लांट्स मध्ये त्या फ्लावर मध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. कारण सेल्फ पॉलिनेशन, सिरीज ऑफ द सेल्फ पॉलिनेशन मुळे त्या प्लांटच्या स्पेसीज मध्ये जेनेटिक व्हेरिएशन किंवा जेनेटिक डायव्हर्सिटी प्रोड्यूस होत नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा जेनेटिक डायव्हर्सिटी प्रोड्यूस व्हायला पाहिजे म्हणून निसर्गानंच त्यांच्यामध्ये
आउटब्रीडिंग फॅक्टर्स काय केले, इंट्रोड्यूस केलेले आहे. तर त्यामध्ये आपण बघतो की युनिसेक्शुअलिटी कशामध्ये प्रेझेंट आहे, तर युनिसेक्शुअलिटी आर दी प्रेझेंट इन दी पपाया अँड मलबेरी प्लांट्स मध्ये. उदाहरण लक्षामध्ये असू द्या, युनिसेक्शुअलिटी म्हणजे त्यांच्यामध्ये मेल अँड फिमेल प्लांट्स आर सेपरेटली प्रेझेंट. त्यानंतर डायकोगॅमी बघितलं, ज्यांच्यामध्ये सेम सेक्शुअल बायसेक्शुअल फ्लावर मध्ये गायनोशियम आणि अँड्रोशियमचा मॅच्युरेशन पिरियड हा डिफरंट असतो, त्यालाच डायकोगॅमी असं म्हटलं जातं. उदाहरण आहे प्रोट्रॅन्ड्री अँड प्रोटोगायनी. प्रोटोगायनी ग्लॉरेशिया मध्ये असतं, त्याचबरोबर सनफ्लावर मध्ये प्रोट्रॅन्ड्री असतं. प्रिपोटेन्सी ऍपल मध्ये असतं. प्रिपोटेन्सी म्हणजे other flowers, pollen grains of the other flowers germinate rapidly over the stigma of the stigma than the pollen grains of the same flower. Heterostyly, त्यांच्यामध्ये स्टाइल्स आर प्रेझेंट ऍट अ डिफरंट लेवल्स. हेरकोगॅमी मध्ये आपण जर बघितलं तर हेरकोगॅमी इज अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ द पोलन विथ द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. त्यांच्यामध्ये avoid the contact of the pollens with the stigma of the same flowers. त्याच्यानंतर सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी टोबॅको मध्ये आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारचे वेगवेगळे आउटब्रीडिंग फॅक्टर्स वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये, त्याचे उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण हे आजचं जो लेक्चर्स आपण बघितलं, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस, त्याला कॉन्ट्रिव्हन्सेस असंही म्हटलं जात असतं. त्या कॉन्ट्रिव्हन्सेस मध्ये, वेगवेगळ्या कॉन्ट्रिव्हन्सेस मध्ये जे आपण बघितलं, हे कॉन्ट्रिव्हन्सेस जे असतात ते आउटब्रीडिंग डिव्हाइसेस किंवा आउटब्रीडिंग फॅक्टर्स ते असतात. त्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर धन्यवाद. थँक्यू सो मच वॉचिंग दी लेक्चर्स. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, आपल्या मित्रांना शेअर करा. हे रेकॉर्डिंग्स तुम्हाला आज दुपारनंतरच्या लेक्चर्स मध्ये दुपारी